श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। आदौ देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वर्धनम् मायापूतनजीवतापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीसुतापालनम् एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं। श्री श्री सद्गुरवे नमः। हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाऊली। वरदहस्तधर मम श्री तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी। उद्धारावे कृपा वा श्रीहरिराया। श्रीमद्भागवत महापुराण चतुर्थस्कंध अथ तृतीयोऽध्यायः। सतीचा पित्याकडे यज्ञोत्सवात जाण्यासाठी आग्रह। मैत्रेय म्हणतात, अशा प्रकारे ते श्वशूर जामाता आपापसात वैर करत असतानाच पुष्कळ काळ निघून गेला। जेव्हा ब्रह्मदेवांनी दक्षाला सर्व प्रजापतींचा अधिपती नियुक्त केले तेव्हा तर त्याचा गर्व आणखीनच वाढला। त्याने भगवान शंकर आदी ब्रह्मनिष्ठांना यज्ञभाग न देता त्यांचा तिरस्कार करीत प्रथम वाजपेय यज्ञ केला आणि नंतर बृहस्पतीसव नावाच्या महायज्ञाला आरंभ केला। त्या यज्ञोत्सवात सर्व ब्रह्मर्षी, देवर्षी, पितर, देव इत्यादी आपापल्या पत्नींसह आले होते। तेव्हा दक्षांनी त्या सर्वांचे स्वागत केले। त्यावेळी आकाश मार्गाने जाताना देव आपापसात त्या यज्ञाची चर्चा करीत चालले होते। त्यांच्या तोंडून दक्षकुमारी सतीने आपल्या पित्याच्या घरी होणाऱ्या यज्ञाची गोष्ट ऐकली। तिने पाहिले की आपले निवासस्थान असलेल्या कैलास पर्वताजवळून सर्व बाजूंनी गंधर्व आणि यक्ष यांच्या सुंदर पत्न्या झगमगणारी कुंडले आणि हार घालून खूप नटून थटून आपापल्या पतींच्या सह विमानात बसून त्या यज्ञोत्सवाला जात आहेत। त्यामुळे तिलाही मोठी उत्सुकता निर्माण झाली आणि ती आपले पती भगवान भूतनाथांना म्हणाली। सती म्हणाली, हे वामदेव, यावेळी आपले श्वशूर दक्ष प्रजापतींकडे फार मोठा यज्ञोत्सव चालू आहे असे मी ऐकले आहे। पहा, या सर्व देवता तिकडेच जात आहेत। आपली इच्छा असेल तर आपणही जाऊ। यावेळी आपल्या आप्तांना भेटण्यासाठी माझ्या बहिणीसुद्धा आपापल्या पतींसह तेथे अवश्य येतील। मलाही असे वाटते की आपल्याबरोबर तेथे जाऊन मातापित्यांनी दिलेले दागिने, कपडे इत्यादी भेटी स्वीकाराव्यात। तेथे आपल्या पतींसह आलेल्या बहिणी, मावशा आणि प्रेमळ माता यांना पाहण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून मी उत्सुक आहे। हे कल्याणमय, याखेरीज तेथे महर्षींनी आरंभलेला श्रेष्ठ यज्ञसुद्धा पाहाव्यास मिळेल। हे अजन्मा प्रभो, आपल्या मायेने रचलेले हे परम आश्चर्यमय त्रिगुणात्मक जग आपल्यातच भासत आहे। पण मी सामान्य स्त्री असल्यामुळे आपल्या स्वरूपाविषयी अनभिज्ञ आहे, म्हणून आपली यज्ञभूमी पाहण्यासाठी मी उत्सुक आहे। हे जन्मरहित नीलकंठ, पहा ना, यात कितीतरी दक्षाशी संबंध नसलेल्या सुद्धा स्त्रिया आपापल्या पतींसह नटून थटून गटागटांनी तेथे जात आहेत। तेथे जाणाऱ्या या देवांगनांच्या राजहंसाप्रमाणे शुभ्र विमानांनी आकाशमंडल कसे सुशोभित झाले आहे। सुरश्रेष्ठ, अशा स्थितीत आपल्या पित्याकडे होत असलेल्या उत्सवाची बातमी ऐकून त्यांचे कन्या तेथे जाण्यासाठी का बरी उतावळी होणार नाही? पती, गुरु, मातापिता इत्यादी आप्तेष्टांच्या घरी न बोलावताही जाता येते। म्हणून देवा, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे। आपण माझी ही इच्छा अवश्य पूर्ण केली पाहिजे। आपण मोठे करुणामय आहात, म्हणून तर परमज्ञानी असूनसुद्धा आपण मला आपल्या अर्धांगिनीचे स्थान दिले आहे। आता माझ्या या विनंतीकडे लक्ष देऊन मला अनुग्रहित करावे। मैत्रेय म्हणाले, आपल्या प्रिय सतीने या प्रकारे प्रार्थना केल्यावर आत्मीयांचे प्रिय करणाऱ्या भगवान शंकरांना दक्ष प्रजापतीच्या त्या सर्व प्रजापतींच्या देखत बोललेल्या मर्मभेदी दुर्वचनरूप बाणांचे स्मरण झाले। तेव्हा ते हसून म्हणाले, श्री भगवान म्हणाले, हे सुंदरी, तू जे म्हणालीस की आपल्या बंधुजनांकडे न बोलावताही जाता येते ते योग्यच आहे, परंतु
जेव्हा त्यांची दृष्टी अतिशय प्रबळ देहाभिमानाने उत्पन्न झालेल्या मद आणि क्रोध यामुळे द्वेषयुक्त नसेल तेव्हाच. विद्या, तप, धन, सुदृढ शरीर, तारुण्य आणि उच्च कुल हे 6 सत्पुरुषांचे गुण आहेत. परंतु नीच पुरुषांमध्ये हेच अवगुण होऊन जातात, कारण या गुणांमुळे त्यांचा अभिमान वाढतो आणि दृष्टी दोषयुक्त होते. त्यामुळे विवेकशक्ती नष्ट होते. याच कारणांमुळे ते महापुरुषांचा प्रभाव जाणू शकत नाहीत. म्हणूनच जे आपल्याकडे आलेल्यांना कुटील बुद्धीने भुवयात चढवून रागाने पाहतात, त्या चंचल मनाच्या लोकांच्या घरी केवळ बांधव समजून जाणे बरे नव्हे. आपल्या कुटील बुद्धी स्वजनांच्या कठोर वचनांनी जशी व्यथा होते, तशी शत्रूच्या बाणांनी घायाळ झाल्यानेही होत नाही. कारण बाणांनी शरीर छिन्नभिन्न झाल्यावर ग्लानीमुळे झोप येते, परंतु स्वजनांच्या कुटील वाक्यांनी मर्मस्थानी आघात झाल्याने मनुष्य रात्रंदिवस बेचैन राहतो. हे सुंदरी, परमोच्च पदावर असलेल्या दक्ष प्रजापतीला आपल्या कन्यांमध्ये तू सर्वात जास्त प्रिय आहेस हे मी जाणतो. तथापि माझ्या संबंधामुळे तुला आपल्या पिताकडून मान मिळणार नाही, कारण त्याचा माझ्यावर अतिशय राग आहे. जीवांच्या चित्तवृत्तीचे साक्षी असणाऱ्या अहंकार शून्य महापुरुषांच्या पारमार्थिक समृद्धीला पाहून ज्यांच्या हृदयात संताप आणि इंद्रियांना व्यथा येते, तो पुरुष त्यांचे पद सहजतया प्राप्त करू शकत नाही. दैत्य श्रीहरींचा जसा द्वेष करतात, तसाच ते त्यांचा मत्सर करतात. हे प्रिये, सामोरे जाणे, नम्रता दाखविणे, प्रणाम करणे इत्यादी क्रिया ज्या लोकव्यवहारामध्ये परस्परात केल्या जातात, त्याच तत्त्वज्ञानांच्या द्वारा फार चांगल्या रीतीने केल्या जातात. ते अंतर्यामी रूपाने सर्वांच्या अंतःकरणात असलेल्या परमपुरुष वासुदेवालाच प्रणाम इत्यादी करतात. देहाभिमानी पुरुषांना करीत नाहीत. विशुद्ध अंतःकरणाचे नावच वासुदेव आहे, कारण तेथेच भगवान वासुदेवांचा प्रत्यक्ष अनुभव येत असतो. त्या शुद्ध चित्तात असणाऱ्या इंद्रियातीत भगवान वासुदेवांनाच मी नमस्कार करतो. म्हणून हे प्रिये, ज्याने प्रजापतीच्या यज्ञात माझा काहीही अपराध नसताना कटुवाक्यांनी तिरस्कार केला होता, तो दक्ष जरी तुला शरीर देणारा तुझा पिता असला तरी माझ्याशी शत्रुत्व असल्यामुळे तू त्याला किंवा त्याच्या अनुयायांना पाहण्याचा सुद्धा विचार करू नकोस. तू माझे न ऐकता तेथे जाशील तर तुझे त्यात हित होणार नाही. कारण जेव्हा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचा आपल्या आत्मजनांकडून अपमान होतो, तेव्हा तो तत्काळ त्याच्या मृत्यूचे कारण होतो. अध्याय 3 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया चतुर्थस्कन्धे उमारुद्रसंवादे तृतीयोऽध्यायः. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तुते. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्वं नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जे दृश्यते रूप नसे जयाचे दृश्यातराहे अविकारी जाचे. स्वरूप तोची अविनाशी अर्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. ऋषिकेशमेवागमनः काय जातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन्. क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्नचित्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री सद्गुरु चरणारविन्दार्पणमस्तु.